नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. बारामतीचे सुपुत्र अथर्व पवार यांचे CAPF परीक्षेत उज्ज्वल यश. असिस्टंट कमांडंटपदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन. गुंगीगुडिया या टीकेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा बारामती दौरा. बारामतीत सुनेत्रा पवारांचे पुष्पवृष्टी करत धूमधडाक्यात स्वागत. छत्रपती संभाजीनगरच्या जटवाडा रोडवर पिस्तूल विक्रीचा डाव फसला. 4 जणांना अटक, 1 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त, 4 गुन्हा दाखल. नंदुरबार शहरातील चिराग गल्ली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा पथकाचा छापा. 7 धारदार तलवारी जप्त, एकास अटक, पुढील तपास सुरू. उद्या देशभरात जागतिक आदिवासी दिवस साजरा होणार. नंदुरबारसह महाराष्ट्रात जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी. सिस्टीमने विद्यार्थ्यांना अडकवून ठेवलाय. युवकांचा डेटा मोठमोठ्या कंपन्यांना विकला जातोय. राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांवरील लैंगिक अत्याचाराचा पर्दाफाश. मोबाईलमध्ये 300 अश्लील व्हिडिओ क्लिप. पैशांचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक. महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारणार. 2030 पर्यंत 300 किलोमीटरहून अधिक नवीन मार्ग. प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यात 2.80 लाख कोटींची गुंतवणूक. या हेडलाईन्स नंतर पाहूयात सविस्तर बातम्या. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 30,000 पदासाठी शिक्षक भरतीचे प्रक्रिया प्रगतीपथावर असून स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालय आणि आदिवासी विकास प्रकल्प यांच्या माध्यमातून 18,000 उमेदवार एकास एक पद्धतीने तर अनुदानित शाळांसाठी एकास 3 या पद्धतीने गुणवत्तेच्या आधारे भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. पाठीमागच्या काळातील TET परीक्षा असेल, टेट परीक्षा असेल आणि त्याच्या मेरिटच्या नंतर पवित्र पोर्टल द्वारा अतिशय पारदर्शक पद्धतीने आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही अस्तित्वातले नियम कायदे आहेत त्यांच्या अनुषंगाने 30,000 शिक्षकांची भरती त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यासोबतच काही शाळा महाविद्यालयांनी सुद्धा आणि आदिवासी विकास विभाग साधारणपणे 18,000 उमेदवार हे एकास एक या पद्धतीने त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. ज्या अनुदानित संस्था आहेत या संस्थेमध्ये एका जागेच्या साठी 3 उमेदवार अशा पद्धतीने कॉम्प्युटराइज सिस्टमच्या माध्यमातून आणि गुणवत्तेच्या आधारावर या ठिकाणी ही भरती संपन्न होणार आहे. ऑलरेडी शिक्षकांच्या जागा व्हॅकंट कुठे आहेत त्याची नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि आता उमेदवारांना त्यांना कुठे अपेक्षित जागा आहेत त्याप्रमाणे उमेदवार आता त्यांची नोंदणी करायला घेत आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सरसंघचालक मोहन भागवतांच्या कार्यक्रमात अंबादास दानवेंनी हजेरी लावली आहे. अंबादास दानवेंनी लावलेल्या हजेरीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आदिवासी निवासी शाळेच्या कार्यक्रमात दानवेंनी हजेरी लावत कार्यक्रमामध्ये उपस्थिती नोंदवली. यामुळे त्यांच्यावर सर्वत्र राजकारणातून टीका उमटतीये. सर, आज खामगाव येथील कार्यक्रमात आपण आलात, काय नियोजन? खरं तर या सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून परमपूजनीय भय्यूजी महाराज यांनी एक पारधी आणि आदिवासी बांधवांसाठी लावलेलं हे जे एक छोटस रोपट आहे आज मोठं झालेलं आहे आणि माननीय सरसंघचालकांच्या शुभ हस्ते काही ज्या इथं सभागृह आहे, मैदान आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं बॅडमिंटन, टेनिस अशा पद्धतीनं याचं लोकार्पण होत आहे. फक्त आदिवासी बांधवांमध्ये मोठी क्षमता आहे, पण त्यांना नीट प्रशिक्षण, नीट वागणूक, नीट जर त्यांना एक चांगला आधार जर दिला तर मला असं वाटतं या देशाचं भविष्य घडवणारी पिढी आदिवासी समाजातून सुद्धा घडू शकते. हाच विचार भय्यूजी महाराजांनी ठेवलेला होता आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाला आज इथं आलेलो.
सर शेतकरी कर्ज पंतप्रधान मोदींकडून IIT विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलाय. आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्याची वेळ आली असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. तुम्ही फक्त डिग्री नाही तर स्वप्न घेऊन जात आहात असं सुद्धा मोदींनी सांगितलंय. मला तुमच्या सर्वांचा अभिमान आहे असं यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. डोळे मिटून तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो. प्रश्न उपस्थित तुम्ही करू शकतात. तुम्ही जे निर्णय घ्याल ते विकसित भारताचं यश अपयश ठरेल असं पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलंय. कई बार तो ये भी कोई नहीं बताता कि असली सवाल क्या था. वो सवाल भी आपको खुद पहचानना पड़ता है. मैंने IIT के अनेक अलुमनाई की यात्रा को देखा है. उनकी सक्सेस का कारण सिर्फ ये नहीं था कि उन्होंने सही जवाब दिए. उनकी सक्सेस का कारण ये था कि उन्होंने वो सवाल पहचाने जिन्हें दुनिया ने सवाल मानना ही छोड़ दिया था. उन्होंने उन समस्याओं का समाधान खोजा जिनके साथ बाकी लोग समझौते कर चुके थे. और इसलिए लाइफ में क्यूरियोसिटी बनाए रखिए. अपनी लर्निंग इंस्टिंक्ट को जगाए रखिए. चेतना बनाए रखिए. जो बातें बिना सोचे समझे स्वीकार कर ली जाती हैं, जरा उन्हें परखिए. उन पर सवाल उठाइए. लेकिन सिर्फ सवाल पूछकर मत रुकिए. उनका समाधान खोजने का साहस भी रखिए. यही सोच आपकी अलग पहचान बनाएगी. यानंतर बातमी मुंबईतील आहे. मुंबईत NUCFDCच्या कार्यालयाचं उद्घाटन झालंय. गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन झालंय. 100 वर्षांपर्यंत हेच कार्यालय शेअर बाजाराचा आत्मा असेल असं यावेळी अमित शहा यांनी म्हटलंय. बँकिंग क्षेत्रातील नवे सुधार माहिती मिळणार. मोदींच्या नेतृत्वात देशात डिजिटल व्यवहारांना चालना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. अभी एक सभागार के रूप में इस स्थान का उपयोग हो रहा है. लगभग 100 साल तक भारत के स्टॉक मार्केट की जान ये कार्यालय था और यहीं से भारत के विकास की नींव डाली गई थी. भारत के पूंजी बाजार को उसकी आत्मा BSE था और इसका ट्रेडिंग हॉल ऐतिहासिक है. यहीं कई बड़ी बड़ी कंपनीज जिन्होंने भारत के पुनर्निर्माण में आजादी के बाद और आजादी के पहले बड़ी भूमिका निभाई, वो कंपनी की नींव डालने का काम यही ट्रेडिंग हॉल में हुआ था. और ये ट्रेडिंग हॉल आज एक बहुत बड़ी घटना का साक्षी बनने जा रहा है. आप सभी को लगेगा कि भाई ठीक है, अमरेला ऑर्गेनाइजेशन से हमें टेक्निकल सपोर्ट मिल जाएगा. रिजर्व बैंक ऑफ इंडिया ने जो हम पर कॉम्प्लाइंसेस डाले हैं उनको मैच करने में गाइडेंस मिल जाएगा. बैंक को सुचारू रूप से चलाने के लिए भी गाइडेंस मिलेगा. बैंकिंग क्षेत्र के नए नए जो सुधार बैंकिंग क्षेत्र में आते हैं, इसकी इंफॉर्मेशन भी हमें ये अमरेला ऑर्गेनाइजेशन दे देगा. म्यूल हंटर जैसे कई सारे जरूरी सॉफ्टवेयर भी वहीं से मिल जाएंगे. हमारे कर्मचारियों की ट्रेनिंग भी
ये अमरेला ऑर्गेनाइजेशन की मदद से हम कर पाएंगे, जिसकी बहुत जरूरत है इस क्षेत्र को पारदर्शिता के माध्यम से विश्वास अर्जित करने की, जनता का भी और रिजर्व बैंक ऑफ इंडिया का भी। जळगाव शहरातील काही शाळांबाहेर सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराचा उलगडा जळगाव पोलिसांच्या ऑपरेशन सजग या विशेष मोहिमेतून झालाय। गुप्त माहिती मिळाल्यानंतर दामिनी पथकानं अनेक दिवस सिव्हिल ड्रेसमध्ये रेकी करत हा प्रकार समोर आणलाय। पोलिसांच्या माहितीनुसार काही ठिकाणी तात्पुरते स्टॉल उभारून अतिशय छोटे सहज लपवता येणारे मिनी मोबाईल विकले जात होते। तसंच स्वतःचा मोबाईल नसलेल्या काही अल्पवयीन विद्यार्थिनींना पैसे घेऊन मित्र बॉयफ्रेंडला कॉल करून देणं, मोबाईल स्टॉलवरच ठेवून देणं आणि चार्जिंगसाठी पैसे आकारण्याचा प्रकार समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणाची माहिती संबंधित पालक आणि मुख्याध्यापकांनाही देण्यात आली असून शाळांबाहेर संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने दामिनी पथकाशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। जळगाव पोलिसांमार्फत दामिनी पथक जे कार्यान्वित आहे, तर त्यांनी असा एक एक्सपेरिमेंट केला होता की सिव्हिल ड्रेसमध्ये दामिनी पथकातील काही महिला अंमलदार हे शाळा आणि कॉलेजेसच्या बाहेर रेकी करत होत्या आणि त्या अनुषंगाने असं आढळलं की काही शाळांच्या बाहेर अत्यंत छोटे, साधारणतः 900 ते 1000 या रुपयाला मिळणारे अत्यंत छोटे असे मोबाईल फोन विक्री केले जातात। आम्ही एका एक्सपेरिमेंटमध्ये 2 शालेय मुलींना देखील याच्यामध्ये हे केलं आणि असं लक्षात आलं की त्या शालेय मुली देखील असे मोबाईल हळूहळू विकत घेतात, जे आपल्याला कन्सील करता येतील, पालकांपासून लपवता येतील आणि त्या अनुषंगाने पुढे विविध यांना ते फोन केले जातात। एका केसमध्ये आमच्या असंही निदर्शनास आलं की एक व्यक्ती आहे, ती शालेय मुलींना त्यांच्या कोणाच्या मित्रांना वगैरे फोन देखील लावण्यास मदत करत आहेत। तर या अनुषंगाने आपण काही एक रॅकेट असं ओपन केलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 मोबाईल फोन आपण सीज केले आहेत आणि याला कायदेशीररित्या आता आपण कसं बसवू शकतो याच्यावर आम्ही विचार करत आहोत। विशेष आहे, आम्ही दामिनी पथक सुरू झाल्यानंतर आम्ही प्रत्येक शाळा कॉलेजेसच्या बाहेर रोज शाळा कॉलेज ज्या वेळेला सुटण्याची वेळ असते, आम्ही तेव्हा परिसरात पेट्रोलिंग करत असतो आणि असे जे स्टॉल आहेत तिथे सुद्धा आम्ही वारंवार बघत असतो। काही आम्ही बऱ्याच वेळेला आम्ही कॉलेजच्या मध्ये सुद्धा जाऊन मुलींशी बोलणं केलेलं आहे। तर कधी आम्हाला त्या मुली फोनवर बोलताना मिळालेल्या आहेत, त्यामुळे आम्ही ही सगळी बातमी आम्ही पोलीस अधीक्षक सो यांना सांगितली। त्यांच्याशी डिस्कस करून आम्ही माझ्या या मुलींना शाळेच्या विद्यार्थिनी, कॉलेजच्या विद्यार्थिनी बनवून त्यांना मी कॉलेज परिसरात त्यांना एंट्री करून त्यांना मुलींशी बोलायला भाग पडलं। म्हणजे त्यांनी मुलींशी बोलून सगळी इन्फॉर्मेशन जमा केली। काही मुलींकडून असं कळलं की या मुली तिकडनं मोबाईल घेतात वगैरे, मग आम्ही थोड्या दिवसांपासून त्या स्टॉलवर पाळत होतो सिव्हिल ड्रेसवर आणि हे सगळं भांडण आम्ही उघडकीस आणलेलं आहे। यानंतर बातमी आहे बीडमधून। बीडच्या केस तालुक्यातील विलास गुले हत्या प्रकरणात खासदार पुत्रावर आरोप होत असल्यानं प्रशासनावर दबाव असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे माजी आमदार केशव आंधळे यांनी केलाय। माजी आमदार केशव आंधळे यांनी विलास गुले यांच्या कुटुंबियांच्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला भेट देत माहिती घेतली। यावेळी त्यांनी आंदोलकांच्या मागणीप्रमाणे कारवाई करावी, अन्यथा मी रस्त्यावर उतरू असा देखील इशारा दिलाय। दरम्यान रमेश गुले यांच्या उपोषणाचा 4था दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे। आता 4 दिवसापासून आमरण उपोषण रमेश गुले आणि त्यांच्या परिवारानं चालू केलेलं आहे आणि म्हणून आतापर्यंत कसल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळं यापुढे आम्ही उग्र आंदोलन करणार आहेत। खरं म्हणजे फिर्यादी रमेश गुले यांनी पुरवणी जबाबात आरोपीचे नाव सांगितलेले आणि म्हणून त्या आरोपीला अटक झाली पाहिजे ही त्यांची प्रामुख्याने मागणी। अद्याप आणखी ते 2 आरोपीत त्यांना अटक झालेली नाही, म्हणून या उपोषणाला आमचं सर्वांचं समर्थन आहे आणि जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही यापुढं रस्ता रोको आणि अशा प्रकारचे उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहेत। यानंतर बातमी आहे साताऱ्यातून। सातारा शहरातील गोडुली परिसरात सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे। या परिसरात शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालय असल्याने नागरिकांना अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय।
या पार्श्वभूमीवर आज सातारा नगरपालिकेने पाहणी केली आहे. यानंतर परिसरातील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला गेला. ही मोहीम सोमवारपासून राबवण्यात येणार आहे. तसेच परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आलंय. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. छत्रपती शिवाजीराजे भोसले छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गेले 2-3 महिने म्हणजे जो बॉम्बे रेस्टॉरंटमधून कोयनाकडे जाणारा रोडचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळं ह्या रोडला म्हणजे गोडलीतनं कोयनाकडे जाणाऱ्या या रोडवर ट्रॅफिकचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. इथं 2-3 स्कूल आहेत. त्यामुळे जाणाऱ्या लहान मुलांना स्कूलच्या सोडा टायमिंगमध्ये मुलं काय वेळेत पोचत नाही आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत. या सगळ्याचा विचार करून आज आम्ही नगरपालिका तसंच आपले वाहतूक शाखेचे PI माने साहेब तसंच PWDचे अधिकारी आणि नगरपालिका अशी आज आम्ही मोहीम करून पाहणी केलेली आहे. प्रथम दर्शनी जे काम आम्ही चालू करणार आहे ते जे काही टपऱ्या किंवा जे बाहेर अतिक्रमण जे आलेलं आहे जे टपऱ्या लागलेला असू दे किंवा कोणाचे काही दुकानं छोटी छोटी दुकानं आहेत पार्किंगचे विषय आहेत हे जे आता आम्ही थोडंसं मार्गदर्शन सगळ्या अधिकाऱ्यांना केलेलं आहे त्याप्रमाणे सोमवारी याचं ऍक्च्युअल काम चालू होईल. भाजप आमदार श्वेता महाले यांनी काँग्रेसवर सनसनीत टीका केली आहे. काँग्रेसकडे टीकेशिवाय काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये अशी त्यांनी टीका केली आहे. सुनेत्रा पवारांवरील टीका अयोग्य होती असं सुद्धा श्वेता महाले यांनी म्हटलंय. दुःख विसरून सुनेत्रा पवार समाजासाठी कार्यरत आहेत. याबद्दल त्यांना अभिमान आहे असं त्यांनी सांगितलंय. संजय राऊत हा स्वतःचा पक्ष सांभाळू शकत नाहीये अशी सनसनीत टीका महाले यांनी राऊतांवर केली आहे. हो नक्कीच. ज्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा वहिनी यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी लागली ती परिस्थिती काय होती ही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. त्या काळामध्ये आपला पक्ष किंवा आपल्या पक्षांना मानणारा जो वर्ग आहे ते कुठेही वाऱ्यावरती न सोडता आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक असा पती की त्या पतीची ओळख महाराष्ट्राचा एक धुरंधर राजकारणी म्हणून होतं. असा पती गमावल्यानंतर आपल्या कुटुंबाचं दुःख बाजूला सावरून त्या समाजासाठी त्या ठिकाणी पुढे आल्या आणि अशा वेळेला त्यांना अशा पद्धतीने टीका करणं मला असं वाटतं योग्य नाहीये. काँग्रेसला काय सध्या काम नाहीये कुठेतरी टीका करायची, खालच्या पातळीवरती टीका करायची आणि आपलं लक्ष केंद्रित करायचं हे एकमेव काम त्या ठिकाणी काँग्रेसला राहिलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी ही टीका त्या ठिकाणी आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्यावरती गेलेली आहे. यानंतर बातमी आहे पालघरमधून. पालघरमध्ये मनसेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. पक्ष कार्यालयातच 2 गटांमध्ये हाणामारी झाल्याचं समोर आलंय. माजी शहराध्यक्ष सुनील राऊतांना मारहाण झाल्याचा CCTV फुटेज समोर आलाय. सुनील राऊत यांना मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. मनसेच्या 2 गटात मनसे कार्यालयातच हाणामारी झाली होती. मनसेच्या नियोजित बैठकीदरम्यान मारहाण करण्यात आली होती. मनसेचे माजी शहराध्यक्ष सुनील राऊत यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा CCTV कॅमेरा आता समोर आलाय. या सविस्तर बातम्यानंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाची 100कडे वाटचाल. धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले. संजय शिरसाटांच्या हस्ते जायकवाडी नाथसागर जलपूजन संपन्न. परभणी शहरात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा प्रकार समोर. शासकीय CCTV कॅमेऱ्याची वायर विना परवाना तोडण्यात आली आहे. व्यापाऱ्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ज्या पोलीस अधिकाऱ्याचा दिपके यांनी अपमान केलाय त्याची पाय धरून माफी मागावी. पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांची मागणी. जळगावच्या पारोळा तालुक्यातील खळबळजनक घटना. 40 वर्षीय व्यक्ती पोहायला गेला आणि गायब झालाय. 3 दिवसांनी नदी पात्रात सापडला मृतदेह. सुनेत्रा पवार यांच्याकडून मेदड येथील स्वर्गीय अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या कामाची पाहणी. बांधकाम दर्जात्मक आणि दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश. मनमाडचे नगरसेवक मजीद शेख 6 वर्षांसाठी अपात्र घोषित. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. जालन्यात अवैध कत्तलखान्यावर चंदनझिरा पोलिसांचा छापा. 5 गोवंशाची सुटका तर 1,77,000चा मुद्देमाल जप्त.
परभणीत मुलीच्या इच्छेविरुद्ध बालविवाह आणि गरोदर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. सासरच्या लोकांसह जन्मदात्या आईवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा करा. धारदार शस्त्रे सोबत आणू नका. नंदुरबार जिल्हा पोलिसांचे आदिवासी बांधवांना आवाहन. जालन्याच्या अंबड शहरात श्री संत गजानन महाराज पालखीचे आगमन. भाविकांनी केले जल्लोषात स्वागत. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.